लक्षवेधीवरून मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे। एका वेळी एका विभागाच्या 12 लक्षवेधी लावतात, कसं काम करणार आम्ही असा सवाल उदय सामंत यांनी केलाय। त्यापेक्षा आमची इथेच राहण्याची व्यवस्था करा असा खोचक टोलाही सामंत यांनी लगावलाय। आज एकूण 13 लक्षवेधी आहेत। बरं, 13 लक्षवेधी जाहीर कधी झाल्या? रात्री 12-12:30 नंतर। अध्यक्ष महोदय, 12:30 नंतर ज्यावेळी 12-13 लक्षवेधी या मंत्र्यांकडे येतात, मंत्र्यांचं काम विधानसभेमध्ये देखील आहे, विधान परिषदेमध्ये देखील आहे। एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनावधानानं जर चुकलं तर पुढच्या अधिवेशनावर त्या अधिकाऱ्यावर आणि त्या मंत्र्यावर हक्कभंग देखील येऊ शकतो। त्याच्यामुळे काहीतरी लिमिट असलं पाहिजे, काहीतरी वेळेचं बंधन असलं पाहिजे की त्या वेळेमध्ये ही लक्षवेधी आमच्याकडे आली पाहिजे। आज 13 लक्षवेधीमध्ये ब्रीफिंग जर घ्यायचं असेल, काल 6 लक्षवेधी होत्या नगरविकासच्या, आज देखील 6 लक्षवेधी आहेत। अधिकाऱ्यांना घरी जाऊन यायला देखील वेळ लागतो। मला असं वाटतं की विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे, नाहीतर इथंच काहीतरी राहण्याची आणि व्यवस्था करा। 12-12, 13-13 लक्षवेधी ह्या एका दिवशी लावल्या जातात आणि एका डिपार्टमेंटच्या 5-5, 6-6 लक्षवेधी असतात। त्याच्यामुळे सदस्यांना देखील न्याय मिळत नाही। वडेट्टीवार सतेज पाटलांना हायकमांड कडून नोटीस आल्याची माहिती समोर आली आहे। जनसुरक्षा विधेयकाला सभागृहामध्ये विरोध का केला नाही असा सवाल उपस्थित करत हायकमांडनेच नोटीस पाठवली आहे। काँग्रेस हायकमांडनं दोघांकडे उत्तर मागितल्याची माहिती आहे, तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी नोटीस आल्याचं फेटाळलंय। आम्हाला कोणतीही नोटीस आली नाही असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। नाही ना, काही बैठक नाही, काय बैठक आमची रेग्युलर बैठक आहे, रेग्युलर बैठक आहे। असं कळतं की काही नोटीस आल्या, तसा भूमिका नाही घेतला, तसं काही नाही। जॉईंट सिलेक्शन कमिटी होतो, जनसुरक्षा संदर्भात आम्ही भूमिका घेतलेल्या आहे। पक्षाला आमची माहिती आम्ही कळवू की बाबा काय भूमिका घेतली काय नाही। तसं काही नोटीसचा विषय नाही, नाही तशी काही नोटीसचा विषय नाही। गटनेते उपस्थित नव्हते ज्यावेळी सादर केलं जात होतं नाही, मला वाटते अचानकपणे ते आलं। मी वडेट्टीवार साहेबांशी त्याची चर्चा केलेली आहे, मी चर्चा करतो, माहिती घेतो, परंतु तसला कुठला विषय नाही। आज प्रदेशाध्यक्ष येत आहेत विधान भवनामध्ये, नाही, मला वाटते दर अधिवेशनाला प्रदेशाध्यक्ष येत असतात आणि म्हणून यावेळी ते बाहेर दौरे त्यांचे असल्यामुळे ह्या शेवटच्या आठवड्यात ते भेट देतात। परंतु नाराजी आहे का प्रदेशाध्यक्षांवर? अजिबात नाही, अजिबात नाही। त्याच्याकडून चर्चा, अशी चर्चा कारण नसताना माध्यमामध्ये आणणं चुकीचं राहील। बरं, एक शेवटचा प्रश्न, विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदावर अजून त्याची चर्चा नाही। आता काल आम्ही निरोप समारंभ दिलाय, काल निरोप समारंभ झालेला, आज त्याच्यावर चर्चा करणं संयुक्तिक, त्याच्यावर चर्चा करणं संयुक्तिक राहणार। पीक विम्यामध्ये